अभ्यंकरजी बोला, अभ्यंकरजी बोला. सभापती महोदय, मी प्रश्न विचारण्याच्या आधी थोडंसं बॅकग्राऊंड एका मिनिटामध्ये सांगतोय. RT 2009च्या 23 सेक्शनमध्ये DED BEd व्यतिरिक्त TET हे मिनिमम क्वालिफिकेशन दिल्या गेलेलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन RT प्रमाणे 1/4/2010 पूर्वीच्या शिक्षकांना ही TET लागू नाही. RT प्रमाणे RTच्या तरतुदीप्रमाणे NCTEने अधिसूचना काढली 28/8/2010 आणि त्यात सुद्धा असं नमूद केलंय की या 28/8/2010च्या नंतरच दाखल झालेल्या शिक्षकांना ही TET लागू होणार आहे. राज्य शासनाने 13 फेब्रुवारी 2013ला शासन निर्णय काढला आणि शासनाने म्हटलंय की TET ही 13 फेब्रुवारी 2013च्या नंतर लागू होणार आहे. त्याच्या आधीच्या शिक्षकांना कुणालाही TET लागू होणार नाही. हे GR मध्ये, हे NCTEच्या नोटिफिकेशनमध्ये आणि हे RT मध्ये या प्रत्येक ठिकाणी हे आलेलं आहे. असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो असा आहे. इन शॉर्ट, दर्जेदार शिक्षणाच्या हमीसाठी सर्वांना TET सगळ्याच्या वतीने अभ्यंकर बोलतायत आणि त्यामुळे सर्वांकरता हे आलेलं आहे. या संदर्भात माझे 4 प्रश्न आहेत. नंबर 1, TETच्या पूर्वतयारीकरिता 6 महिन्याची भरपगारी रजा आपण देणार आहात काय? 2, वर्षातून TETच्या परीक्षा 3 वेळा घेणार आहात काय? दुसरा प्रश्न. तिसरा, TETच्या परीक्षेच्या काठिण्य पातळीत बदल करण्याचे आदेश परीक्षा परिषदेला आपण देणार आहात काय? सेवा संरक्षणार्थ राज्य शासन 2 वर्षानंतर TET उत्तीर्ण न होणाऱ्यास डीम TET घोषित करणार आहे काय? आणि शेवटचा प्रश्न माझा आहे, RT मधील कलम 23 मध्ये TET अतिरिक्त अर्हता किमान नव्हे असा बदल करण्यास राज्यातील सर्व लोकसभा सदस्यांना आपण विनंती करणार आहात काय? मंत्री महोदय बोला. आता हे ओढ्याचं पाणी समुद्राला मिळवायचे परत. सभापती महोदय, TET संदर्भात इयत्ता 1ली ते 8वी साठी नियुक्ती प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षक यांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET अनिवार्य करण्याबद्दल सिव्हिल अपील 1385/2025 या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1/9/2025 रोजी पारित केला. त्यानुसार आपल्याला TET या ठिकाणी लागू करावी लागली. आपण सर्वजण न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून त्या ठिकाणी काम करत असतो. आज या ठिकाणी बरेचसे मुद्दे सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केली की ही TETचं प्रिपरेशन करण्याकरता 6 महिन्याची पगारी रजा आपण त्या ठिकाणी देणार का? नंतर दुसरा आपला एक विषय आहे की वर्षातून 3 वेळा ही परीक्षा घेता येणार का? वर्षातून 3 वेळा ही परीक्षा त्या ठिकाणी घेणार येणार आहे का? नंतर परीक्षा परिषदेला विनंती करणार की थोडी याची कठीणाई कमी करता येईल का? हे आपलं एक सजेशन आहे. आणि जे उत्तीर्ण होऊ शकणार नाही या कालावधीमध्ये त्यांना डीम TET म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करण्यात येईल का? आपले हे सर्व मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या संदर्भात शासन देखील गंभीर आहे. कारण आता काही शिक्षक मंडळींना अगदी 3 ते 4 वर्ष रिटायरमेंटला त्या ठिकाणी राहिलं आहे, काहींना 5 वर्ष त्या ठिकाणी राहिलं आहे. त्यांचं देखील कुठं नुकसान होऊ नये अशी भूमिका शासनाची देखील आहे. म्हणून आपल्या सर्व काही शिक्षकांची एक समिती गठीत करून याच्यात सरकार कसा मार्ग काढू शकतो याच्या संदर्भात एक समिती गठीत करतो.